मागाठाणे विधानसभा के विधायक प्रकाश सुर्वे 3 महीने बाद गुरु पूर्णिमा के दिन अपने कार्यालय पहुंचे, जहां पर शिवसेना के पदाधिकारी और कार्यकर्ताओं द्वारा भव्य रूप से उनका स्वागत किया गया। शिवसेना के पदाधिकारी, शाखा प्रमुख, कार्यकर्ता भारी संख्या में उपस्थित होकर हार, पुष्पगुच्छ और पैर छूकर गुरु पूर्णिमा मनाया। इस कार्यक्रम में सैकड़ों की संख्या में महिला और पुरुष पदाधिकारी शामिल थे। आज पवित्र दिवस आहे आणि आमचे कार्यकर्ते, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री काल माझी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घरी आले होते। त्यांची ऊर्जा बघून मी सुद्धा निर्णय काल संध्याकाळी घेतला की आपण सुद्धा आता लोकांमध्ये गेलं पाहिजे। खूप कमी 3 महिने मी घरामध्ये बसलेलो होतो पायाच्या ऑपरेशन्समध्ये। आमच्या कार्यकर्त्यांची सुद्धा विनंती, दिवस सुद्धा चांगला आहे आणि काल आमचे गुरुवारी आणि उपमुख्यमंत्री येऊन गेले होते। त्यामुळे आम्ही आज ठरवलं आणि आजच्या दिवसापासून मी पुन्हा मतदारसंघामध्ये थोडं कामाला लागणार आहे आणि कॉर्पोरेशन सुद्धा जवळ येते आणि कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमामध्ये बरेच दिवस नसलं नैराश्य पण नव्हतं। सर्व कार्यकर्ते इच्छा होते, त्यानिमित्ताने आजपासून मी या कामाला समाजकार्याच्या कामाला सुरुवात केली। आज मोठा उत्साहाचा कार्यक्रम आहे, गुरुपौर्णिमा मोठा अनेक कार्यकर्ते आहेत, तुमचे दर्शन घ्यायला नाही दर्शन काय नाही, सर्व माझे मित्र आहेत, ते माझे सर्व सहकारी आहेत। मी येणार त्यांना कळलं म्हणून त्यांनी प्रचंड उत्साहामध्ये आमच्या महिला भगिनी त्यांच्या माध्यमातून आमच्या सर्व शिलाताई असेल, आमची कांचन असेल, यांच्या सर्वांच्या सर्व नगरसेवक आहेत, सर्व शाखा प्रमुख आणि सर्वांनी आज आवर्जून आज मी येणार होतो घरी याला त्यांना थोडंसं कुठे दिक्कत होती ती बऱ्याच कार्यकर्त्यांना, त्यामुळे आज इथे मला भेटायला आले। आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय गुरुपौर्णिमेच्या सर्व शुभेच्छा। गुरुचा आदर राखला पाहिजे, आपली परंपरा आहे आणि जसा याच्यापूर्वी सर्वांनी गुरुचा आदर राखला तसं गुरुचा आदर पहिली आई आहे तीच तिला मान सन्मान दिला पाहिजे। आपले जे शिकवतात राजकारणामध्ये असं आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत, साहेब आमचे गुरु आहेत राजकारणातले, या सर्वांचा आपण आदर राखला पाहिजे, गुरुचा आदर राखला पाहिजे असं एवढं।